मला कृषीमंत्रीपद गमवावं लागलं. रोहित पवारांकडे तो व्हिडिओ कुठून आला? न्यायालयात माणिकराव कोकाटेंचा युक्तिवाद, चौकशीची मागणी. ऑनलाईन रमी खेळाचा आरोप झाल्यानंतर चर्चेत आलेले राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आमदार रोहित पवार यांच्या विरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याची आज नाशिक न्यायालयात सुनावणी झाली आणि या प्रकरणात कोकाटे यांनी स्वतः न्यायालयात हजर राहून आपली बाजू मांडली. काही महिन्यांपूर्वी विधान परिषदेच्या सत्रात मंत्री कोकाटे मोबाईलवर जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओच्या आधारे आमदार रोहित पवार यांनी थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कोकाटे यांनी मात्र हा आरोप फेटाळत मी रमी खेळत नव्हतो, मला रमी खेळता येत नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली. त्यानंतर कोकाटे यांनी रोहित पवार यांना कायदेशीर नोटीस पाठवत स्पष्टीकरण मागवले. मात्र उत्तर न आल्याने त्यांनी नाशिक न्यायालयात थेट अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे. बरोबर आहे की ही गोष्ट खरी आहे. जर रोहित पवार हे विधान परिषदेचे सदस्य नाही आणि त्यांना मध्ये येण्याची परवानगी नाही, तर मग हा फोटो कुणी काढला नेमका, आणि हा फोटो जर कुणी काढला असेल तर त्याचे नाव काय आहे ते अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे. त्याची चौकशी पोलीस डिपार्टमेंट मार्फत सुरू आहे. पण या संदर्भामध्ये रोहित पवारांनी ते जाहीर केलं पाहिजे की त्यांनी फोटो कुठून मिळवला, म्हणून कसा मिळवला, कुठून मिळवला आणि मीडियाला कसा सादर झाला आणि मीडियामधून या ठिकाणी संपूर्ण लोकांपर्यंत कसा पोहोचला याची इत्थंभूत माहिती त्यांनी त्यांच्या जबाबामध्ये या ठिकाणी नोंदवणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.